शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या नेपेर गवतामध्ये मी इथं सध्या उभा आहे, हे जी नेपेर गवत आहे शेतकरी मित्रांनो, जसे की मागील 2-3 महिन्यापूर्वी मी गुजरात दौऱ्यावरती गेलो होतो. संपूर्ण गुजरात मी हिंडून फिरून बघितलं होतं. तिथील शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या होत्या आणि तिकडे आपल्याला काही नवीन मिळेल का ह्या अनुषंगाने आपण तिकडे शोध घेत होतो. आणि तिथं शोध घेत असताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला 2 प्रकारच्या तिथं ते 3 प्रकारच्या व्हरायटी तिथं आपल्याला मिळाल्या होत्या. त्यापैकी 2 प्रकारच्या व्हरायटी आपण 2-3 प्रकारच्या व्हरायटी आपण इथं लावलेल्या आहेत. लागवड करून सर्वसाधारण 2-2.5 महिन्याचा कालावधी इथं उलटून गेलेला आहे. आणि त्या नवीन नेपेर गवताची जी हाईट आहे ती तुम्ही बघू शकताय. सर्वसाधारण 3-3.5-4 फुटापर्यंत त्याची वाढ झालेली इथं आपल्याला दिसून येत असेल. त्याचबरोबर छाया जी गवत आहे ते गवत पण आपण लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे चपटी कांडी गवत होतं, चपटी मार्वेल आपण ज्याला म्हणतो, ते गवत पण आपण इथं लावलं होतं. बघू शकताय अशा पद्धतीत ते गवत इथं झालेलं आहे, त्याची वाढ झालेली आहे. सध्या गेल्या 10 ते 15 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं पाऊस होत आहे. आणि ज्याही शेतकरी मित्रांनी नेपेर गवताच्या, गिन्नी गवताच्या लागवडी केलेल्या आहेत आणि पाऊस रिमझिम पद्धतीत चालूच आहे. जास्त प्रमाणात पाऊस चालू राहिल्यामुळे काय झालेलं आहे की जे आपण तण म्हणतो, ते तण गवत खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये झालेलं आहे. तर याचा नायनाट कशा पद्धतीत करायचा, याला आपण खुरपून काढू शकतो, फवारणीनुसार काढू शकतो. जर फवारणीच्या आटोक्यातून जर गेलेलं असेल ती गवत, तर त्याला आपण खुरपून घेऊ शकतो. जर हे जी प्रॉब्लेम भरपूर शेतकरी मित्रांना येत आहेत, तेच प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो आम्हाला पण येत आहेत. जसं की आपण बघू शकताय, मी या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि येथे आपण नवीन नेपेर गवताच्या लागवडी केलेल्या आहेत. आपण बघू शकता इथं काही प्रमाणात रेड गवत दिसत असेल. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. तर त्या गवतापेक्षा आपल्याला इथं बाकीचे काडी, कचरा, गवत, जे वेगवेगळ्या पद्धतीचे गवत आहेत ते किती प्रमाणात इथं आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीत भरपूर गवत झालेले आहेत आणि भरपूर शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत की ह्या गवताचं आपण नेमकी काय केलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथं खुरपायचं काम चालू आहे आपलं. याला आपण खुरपून पण काढू शकता. तुम्ही बघू शकता इथं माझ्या पाठीमागे जर बघण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला दिसणार पण नाही, इतक्या जास्त प्रमाणात खूप दाट संख्येने इथं गवत तुम्हाला दिसत असेल. आणि माझ्या ह्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पूर्णपणे काळं भोर रान आपल्याला दिसत असेल. इथं हे जी गवत आहे, हे गवत आपण खुरप्याच्या साहाय्याने, खुरपणीद्वारे इथं काढण्याचं कामकाज चालू आहे. बघू शकताय इथं खुरपणी चालू आहे. पाठीमागं क्लीन झालेलं आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर भरमसाठ प्रमाणात इथं गवत आपल्याला दिसतंय. आणि बाकी मग ज्या साईडनं आपण खुरपलेलं आहे तिथं बघू शकताय पूर्ण गवत इथं नाहीसं झालेलं आहे. सध्याचा कालखंड असा आहे शेतकरी मित्रांनो, लेबर मिळत नाहीये. सर्व जी कामे आहे ते घरच्या घरीच करावं लागतंय. लेबर मिळणं मुश्किल झालेलं आहे. आणि ह्याच गवताचा नायनाट आपण 240 नामक ह्या औषधाने आपण करू शकतोय. पण त्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, सांभाळून घ्यायच्या आहे. तर मी इथं 240 यामध्ये मारू शकत नाही, कारण की मी तुम्हाला पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की नेपेर गवतामध्ये, गिन्नी गवतामध्ये
कुठला स्प्रे केला पाहिजे, कुठली फवारणी केली पाहिजे, 2-3 प्रतीचे लिक्विडमध्ये पावडरमध्ये ते औषधी मिळतात. पण 240 जर आपण मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शेजारी बघू शकता शेतकरी मित्रांनो, कपाशी आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे की 240चा जो साईड इफेक्ट आहे, सध्या जी हवा चालू आहे, आपण नुसता एमटी जो पंप असतो, फवारा असतो, तो फवारा आपण आपल्या कपाशीच्या बांधाने जरी घेऊन चाललो तर ह्या जी कपाशी आहे या कपाशीला खूप घातक त्याचा परिणाम होतो. कपाशीचं पूर्ण पीक नाहीसं होऊ शकतं. त्यामुळे आपण जो प्रयोग तुम्हाला करून दाखवायचा आहे तो प्रयोग मी तुम्हाला करून दाखवू शकत नाही आहे, कारण की काही अडचणी त्यामागं आहेत. 240 आपण याच्यासाठी मारू शकता. याच्यापासून इतक्या प्रमाणात जी हे तुम्हाला गवत दिसतंय, निश्चितच तुम्हाला 40%, 50%, 60% इथं तुम्हाला फायदा होणारच आहे. काही उभ्या मुळीचे गवत असतात, काही रुंद पानाचे असतात, एकसडी असतात. याच्यातून काही गवत याच्यातून नाहीसे होतात, काही प्रमाणात राहतात. जिथं तुम्हाला 4 दिवस मजूर चालणार आहे तिथं तुम्ही 2च दिवस मजूर चालू शकता. बाकी तुमचं नायनाट औषधीच्या द्वारे होऊ शकतो. पण औषध मारण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या आसपास 240 मारण्याच्या अगोदर कपाशी नसायला हवी आहे. तर अशा पद्धतीची जी अडीअडचणी आहे शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना सध्या प्रॉब्लेम चालू आहे. आपण जो माल लावलेला आहे त्या मालापेक्षाही 2 पट 3 पट पटीने इथं गवत आपल्याला दिसून येतंय. तुम्ही बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकारचं जंगला टाईपच इथं गवत झालेलं आहे. याला खुरपणीशिवाय काही पर्याय नाही. आपण याच्यावर स्प्रे पण करू शकता हे. तर अशाच पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह स्वरूपात व्हिडिओ बनत असतो. जेही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहज शेतात फेरफटका मारायला आले असताना तुम्हाला काही लाईव्ह दृश्य इथं दाखवून दिलेले आहे. गवत कसं असतं, याच्यावर काय उपाययोजना आपल्याला करायची आहे. तर बघू शकताय पूर्ण प्रमाणात असे नेपेर गवत सध्या आहे आणि सध्या थोडंसं वारा, सूर्य पण आपल्याला इथं दिसून येत आहे. तर अशाच पद्धतीत शेती संबंधित, चाऱ्या संबंधित मी नेहमीच व्हिडिओ बनत असतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये, जे आपण गुजरातवरून 2-3 व्हरायट्या नवीन लावलेल्या आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊया. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.